शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट सोने विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: स्वप्नील हिरालाल जैन वय 38 राहणार अनंत निवास स्वामी समर्थ मंदिराजवळ पंकजनगर बार्शी यांच्या वडिलांना 7 जानेवारी रोजी एका अज्ञात पुरुष आणि महिला यांच्या दुकानात आले आणि त्यांनी पत्नी आजारी आहे त्याकरता पैशांची गरज आहे असे सांगून वडिलांना एक सोन्याचा मणी देऊन त्यांचा मोबाईल नंबर दिला। त्यानंतर 9 जानेवारी रोजी दुपारी 12:15च्या सुमारास तेच अज्ञात दोघे जण परत दुकानात आले। त्यांनी त्यांच्या जवळील 2 मणी दिले। त्यानंतर ते दोन्ही मणी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांनी सोनाराकडून चेक केले असता ते सोन्याचे असल्याचे समजल्याने फिर्यादीने जवळजवळ 10 लाख रुपये देऊन त्या अज्ञात दोघांकडून 2 किलो सोन्याच्या मण्यांची माळ घेतली। त्यानंतर ते निघून गेल्यावर सोन्याचे मणी चेक केले असता ते खोटे सोने असल्याचे समजले। त्यानंतर स्वप्नील यांनी फिर्याद दिली। जैन यांची झालेली फसवणूक केलेले चोरटे हे बारामती येथील असल्याचे समजल्यानंतर सापळा लावून श्रवणकुमार जेठाराम राठोड वय 40 राहणार धानसा तालुका भिनमाल जिल्हा जालोर राजस्थान, नंदकुमार धन्नाराम बाधरी वय 37 राहणार राजस्थान, श्रवणकुमार वीराराम वाघरी वय 31 राहणार दहीपूर राजस्थान यांना ताब्यात घेतले। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।